महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला। विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोजच आहे। सरकारनं शक्ती कायदा अंमलात आणावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली। या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले। त्यांनी काय म्हटले सविस्तर पाहूया। राज्यामध्ये भोंदू बाबांकडून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं नावच घेत नाहीये। पालघरमध्ये सुद्धा एका भोंदूनं अघोरी पूजेसाठी बोलावून 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय। भडगाव इथं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला। बिव्वेवाडीमध्ये 9 वर्षीय मुलीची छेडछाड करण्यात आली। चाकणमध्ये 11 वर्षीय मुलावर अत्याचार झाला। तिकडे गोंदियामध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग। केजमध्ये आजोबाकडूनच 3 वर्षीय नातीवर अत्याचार। अशा विकृत आणि किळसवाण्या घटनांची मालिका रोजच सुरू आहे। या भोंदू नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक राहिला नाही। गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कायदा कुचकामी ठरत असेल तर तो बदललाच पाहिजे। सरकारनं आपला इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा हा विषय गांभीर्याने घ्यावा। आठवड्याभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणावा अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली।